गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सकाळ झाली, उठलोय आम्ही आता. आणि हे बघा, तुम्हाला मी दाखवते इथलं निसर्गरम्य वातावरण. किती छान ना, फुल आले जास्वंदाचं. वाव. कसा असा चिवचिवाट येतोय माहिती पक्ष्यांचा, तुम्हाला आवाज मोराचा सुद्धा येतोय. इथे मोर येतात, इथे आमची विनू सांगत असते, पण सकाळ सकाळ येतात खूप लवकर. आताही आवाज आला, काही दिसत नाहीये, म्हणजे कुठेतरी तो असेल. आणि इथे चारी बाजूला असं शेती आहे, डोंगर मस्तच. आणि इथे तुम्हाला दिसत असेल, झूम करून इथे एक मंदिर आहे समोरच, दिसते. म्हणजे अगदी कुठला किंवा ते सकाळी देवाचं दर्शन. देव ढोसा बस झालेला आहे. डोसा आणि चटणी. हा, आपण दोघी खाऊन घेऊ का ग? हा, नानांचा पण नाश्ता चाललाय. हा, मग नाना डोसा खातायत. आई ना गावाला बसा नीट. पण आई म्हणतील हे कसे बसले. ए, कसलं प्लॅनिंग चाललंय? बापरे. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अजून हवे ठेवू आणि आमची कावल्या टेस्ट नाही. अजून आल्यावर अजून काय झालं? काय झालं मला? जाऊ दे ना थोडा वेळ. चला ना, खूप गार आहे हे पाणी. बस झालं, खूप गार आहे पाणी. खूप छान एक्सपिरियन्स आहे. करण्याचा खूप दिवसांनी स्विमिंग करतो, असंच ठेवून जातो. ते कुठे चालले सकाळ सकाळ? असं ते सकाळी दाखवलं तर ते उठल्या उठल्या. ठीक आहे. लावते. तर मंदिरात जाण्यासाठी आम्ही रेडी आहोत. बघा, चौघेच आम्ही, प्रवीण, मी, पनू दादा आणि आमचा आतू. आमचे पोरच हुशार आहेत बाबा. देवळात म्हटले की लगेच निघालेत. आणि आमच्या पोरी लगेच खेळायला. हा, यायला हवं ना, पण चला म्हटले तर नाही.
कुठे आमचा गोप्या कुठे बघा. आमचा आदू दुसरीकडे ब्लॉग करतोय ना आदू. हो हो तो बघा कसा ब्लॉग करतोय. त्या गेल्या का त्या समोरून. सुट्टी म्हटली की बघा कसे खेळतात ना मज्जाच. अद्विक ये चलो भूर. अद्विक आपण तिकडे जाणार बघा त्या मंदिरापाशी. हा दिसत नाहीये झाडांमुळे. झाडांच्या मागेच आहे ते. अच्छा तर आलोय आम्ही इथे देवळापाशी. काय चल आदू आम्हाला दाखवणार आहे आता तिथे कुठे जायचंय आहे ना आदू. चला जवळ आहे ना घरापासून. गाडीने चालत लांब आहे. हा ते गावातून इथे ना हे चरोली गाव आहे. तिथून स्ट्रेटच आले की लगेच देऊळ आहे. तर चला मंदिरात जायचंय आता आपल्याला सगळ्यांना. चलो दर्शन करायला. मोबाईल ठेवा तुम्ही दोघांनी पण. मी नाही माझ्या हातात नाहीये. हा आणि आमचा आदू फोटो काढतोय. आदूचा वेगळा ब्लॉग आहे बघा. आदू एक बस झाला फोटो आपण बघू नंतर. बस झालं ती काहीच केलं नाही. नुसती स्टाईल मारतोय आदू पप्पांसारखी. छान ओ किती छान फोटो काढलाय त्याने. बस बस चल. इथे लेफ्ट साइडला दिसतंय ते श्री शंभू महादेव मंदिर आहे. लेफ्ट साइड जवळ. राइट साइडला दिसतंय ते श्री स्वयंभू गणेश मंदिर दिसतंय. श्री स्वयंभू गणेश मंदिर, श्री शंभू महादेव मंदिर. आता आपण मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहोत. तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. बोर्डवर सूचना पाहिली की चपला इथेच काढून मंदिरात जायचं आहे. तर चपला काढून आपण आता मंदिरात जात आहोत. अद्विक त्याच्या मोठ्या मामासोबत पायऱ्या चढत जात आहे गप्पा मारत मामासोबत. तर या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर वागेश्वर महाराज यांचं आहे आणि हे मंदिर चरोली बुद्रुक येथे आहे. चरोली बुद्रुक हे गाव इंद्रायणी नदीच्या उत्तरेकडील तीरावर वसलेले आहे. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून वागेश्वर मंदिर हे उत्तरार्धातील मराठ्यांच्या काळाचे प्रतीक आहे. वागेश्वर मंदिराचे बांधकाम दाभाडे कुटुंबाने केले आहे, जे मंदिराच्या परिसरात असलेल्या शिलालेखांवरून दिसून येते. चरोली गावचे आराध्य दैवत वागेश्वर महाराजांना समर्पित मंदिराला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. स्थानिक समुदायाच्या आध्यात्मिक कल्याणात सकारात्मक योगदान देण्याच्या उद्देशाने एका टेकडीच्या माथ्यावर या पवित्र वास्तूच्या बांधकामाची कल्पना आणि त्यानंतर प्रत्यक्षात आणणारे शंभू महादेवाचे एक धर्माभिमानी कृष्णाजी दाभाडे होते. मराठ्यांच्या काळात गावातील पाटील तापकीर कुटुंबातील होते. चरोली बुद्रुक गावात तापकीर कुटुंबाचे 3 वड म्हणजे पारंपरिक मोठे निवासी संकुल आहेत. हे वड मराठ्यांच्या काळातील स्थापत्य आणि जीवनशैलीची झलक देतात. दाभाडे आणि तापकीर कुटुंबाशी असलेले संबंध मंदिराला या प्रदेशाच्या इतिहासात खोलवर रुजवतात. मंदिरात कॅमेरा अलाउ नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही आतलं काही शूट करू शकलो नाही आहे. तर आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. मंदिर मागे दिसतंय ते मंदिर आहे. तुला काय 18 वर्ष झाली आहेत का गाडी चालवतो? तुला 18 वर्ष थोडी कंप्लीट झाली आहेत?
आणि काल झाली, पण काय काल झाली 10वी नंतर 18 वर्ष होतात का? अरे आम्ही 10वी पास झालो आमच्या 16व्या वर्षी. तू नापास नाही झालेला आहे. मी सूट तरी फुटले का बघ. आणि सांगतोय 18 वर्ष कंप्लीट झाले. चल मागे बस, मागे बस लगेच. त्यांचे 18 वर्ष झाले, त्यांना ड्रायव्हिंग क्लास लावायला नको. मला एकट्याला ड्रायव्हर बनवून ठेवलं इथे. ड्रायव्हर बनवून ठेवलंय मला इथे. याला 18 वर्ष कंप्लीट नाही. याला सांगतोय ड्रायव्हिंग क्लास लावा, तरी काय येत नाही. शिकायचं नाहीये, शिकायचं पण नाहीये. अद्विक, तुला 18 वर्ष कंप्लीट आहे, तूच गाडी चालव. ठीक आहे अद्विक? 5च वर्षाचा आहे अजून तू. चला नको, बालकामगार आहे. चला भूक लागली आहे, जेवायला काय बदलाय का नाही कालच्या प्रॉमिस प्रमाणे बघू. हे काय चालू गेली तुझं? चिकन वड्यांची तयारी चालू आहे अजून. आम्हाला भूक लागली आहे. आरती काय करते तू? ओ हो, बघू शकता तुम्ही वडे. याला बोलतात चिकन वडे, कोंबडी वडे. कोंबडी वडे बोलतात त्याला, कोंबडी वडे. हे आहे चिकन. काल सांगितल्याप्रमाणे आता भरपूर लोक येतात जेवायला, सो त्याची तयारी जोरदार चालू आहे. आपा कसं वाटलं जेवण? औषध नाही ते काय जेवायला म्हणजे नाही. औषध नाही दिला का तुम्हाला आरतीने? संध्याकाळी संध्याकाळी काय तब्येत सांभाळायची आपल्याला, सो एकदाच औषध संध्याकाळचं. बरं जेवण कसं आहे? छान आहे ना? ओके. काय काय खाताय? चिकन आणि पुरी, वडे. वडे. हा. आणि खात खात बघतो आहे टीव्ही बघतायत. तारक मेहता का उल्टा चष्मा. तारक मेहता. सगळे जेवत आहेत. होते मी आमचे वडे. बस झाले वाटते ना? तर काका आता गाडी काढत आहे. खूप हवा चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर काकाने गाडी काढलेली आहे. आदू बाय बाय बाय. रडत आहे यायला आमच्या सोबत. बाय 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 काव्या. चला बाय बाय बाय. कसा वाटला तुम्हाला आमचा व्लॉग सॅटर्डे टू संडे? आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.